ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला प्रार्थनेचे महत्त्व सांगत असताना आमच्या स्वर्गीय बाप्पा ही अप्रतिम प्रार्थना शिकवत आहे. अनेक वेळेला आपल्याला प्रश्न पडतो, की मी प्रार्थना कुठे करावी, कशा प्रकारे करावी, कुठली प्रार्थना केल्याने प्रभू माझ्यावरती प्रसन्न होईल आणि त्यामुळे अनेक वेळेला आपण मोठमोठ्या किंवा व्यर्थ बडबड करत असतो. परंतु जी प्रार्थना आपल्या अंतःकरणातनं येतं, आपल्या हृदयातनं येते आणि प्रभूच्या इच्छेनुसार असते, ती खरी प्रार्थना. आणि म्हणून आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना जेव्हा प्रभूने शिकविली, तेव्हा त्यामध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण देवाचा गौरव करतो आणि त्यामुळे आपण म्हणतो, आमच्या स्वर्गीय बाप्पा, पहिली गोष्ट तुझे नाव पवित्र मानले जाओ. दुसरी गोष्ट तुझे राज्य येवो आणि तिसरी गोष्ट जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. म्हणजे आपण या प्रार्थनेमध्ये देवाला गौरव देतो. आणि जो दुसरा भाग आहे तो आपल्या मानवी गरजांसाठी, आपल्या मानवी आयुष्यासाठी आहे. आणि म्हणून आपण म्हणतो, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि दुसरी गोष्ट, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसे आमच्याही पापांची, आमच्याही अपराधांची तू क्षमा कर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, हे प्रभू, तू आम्हाला मोहात पाडू देऊ नकोस, तर सर्व वाईटांपासून आम्हाला सोडव. ही प्रभूची प्रार्थना आहे, अप्रतिम प्रार्थना आहे. कारण या प्रार्थनेमध्ये आपण देवाला गौरव देतो, आपल्या गरजांसाठी आपण सुद्धा प्रार्थना करतो आणि त्याप्रमाणे देवाच्या इच्छेनुसार जगण्यासाठी आपण परमेश्वराकडे विनवणी करतो. म्हणून अनेक वेळेला आपण जेव्हा प्रार्थना करतो, विशेष करून या उपवास काळात, प्रायश्चित काळात प्रार्थना करत असताना आपण कशा प्रकारे प्रार्थना करावी, ह्याचे उत्तम असे उदाहरण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे.